आज मुंबई कोकणासह पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर मराठवाडा खानदेशात मध्यम पावसाचा अंदाज। रायगडमध्ये पुराच्या पाण्यात एसटी चालवणारा चालक निलंबित। साम टीव्हीने दाखवली होती बातमी। ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश। प्रतिस्पर्धी उमेदवार अर्चना पाटील मतमोजणी केंद्रावर अंगरक्षक नेल्याची केली होती तक्रार। निवडणूक आयोगावर दबाव नसल्यास 30 ऑक्टोबरपर्यंत विधानसभा निवडणूक होणार। जयंत पाटलांचं मोठं विधान। निवडणुकांबाबत कुणीही गाफील राहू नये, कार्यकर्त्यांना सूचना। महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची रविकांत तुपकर यांच्याकडून घोषणा। तुपकर यांची संघटना विधानसभेत 25 जागा लढवणार। पुण्यातील कार्यकर्ता बैठकीत घोषणा। कोल्हापूरच्या चिखलीत पुराच्या पाण्यात आढळला 25 किलोचा मासा। जाळ्यात अडकलेल्या कटला माशाला पाहण्यासाठी मोठी गर्दी। घटलेली मागणी आणि व्यापारी विक्रीमुळे कापसाच्या भावात नरमाई। बाजार समित्यांमधील भाव 7,000 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान। ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याचा अभ्यासकांचा अंदाज। देशातील बाजारात सोयाबीनचे भाव दबावातच। आजही 4,200 ते 4,600 रुपयांच्या दरम्यान भाव। सोयाबीनची विक्री वाढल्यानं भावावर परिणाम। धुळ्यात व्यापाऱ्याचे 11 लाख लुटणाऱ्या 5 आरोपींना अटक। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई। गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वेच्या 202 विशेष गाड्या। एलटीटी ते सावंतवाडी रोड, सीएसएमटी ते रत्नागिरी एक्सप्रेसच्या दैनंदिन विशेष 36 फेऱ्या। 1 सप्टेंबर पासून 18 सप्टेंबर पर्यंत विशेष सेवा।